नमस्कार. भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या फक्त भारत न्यूज 24वर. भारतीय जनता पार्टी 46वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा स्थापन दिनानिमित्त दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील गांधी चौक महानगरपालिका ग्राउंड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला असून या सोहळ्यात देशभक्तीवर गीतांचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. राष्ट्रप्रेम जगवणाऱ्या सुरेख सादरीकरणातून उपस्थितींना प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमोद दुबे, चंद्रपूर. मंडळी, 6 एप्रिल हा दिवस भारतीय जनता पक्षासाठी केवळ स्थापना दिन नाही, तर तो एक विचार प्रवाह, एक चळवळ आणि राष्ट्रसेवेच्या अखंड व्रताची आठवण करून देणारा दिवस आहे. 1980 साली निर्माण केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्वावर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा पक्ष आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जनतेच्या मनात या त्रिसूत्रीमुळे विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. आत्मनिर्भर भारत यासारख्या योजनांमधून प्रगतीचा नवा दिनानिमित्त ही शपथ घेतो की राष्ट्र माझ्यासाठी सर्वोच्च असून भारत मातेची सेवा हीच माझी साधना आहे. पक्षाच्या विचारधारेवर अडग विश्वास ठेवून सबका विश्वास, सबका प्रयास या तत्वाचे पालन करीन. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मी सर्वप्रथम मंचावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, कर्णधार, कप्तान व या स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित माझ्या राष्ट्रभक्त, देशभक्त, सेवाभावी कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, या पक्षाचा आमदार म्हणून आपल्या सर्वांना मनापासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो. व जब तक सूरज चांद रहेगा भारतीय जनता पार्टी का नाम रहेगा अशी सदिच्छाही व्यक्त करतो. खरं तर या कार्यक्रमामध्ये उपस्थित होताना मला मनापासून आनंद होतो की ज्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून व भारतीय जनता पार्टीचा झेंडा जेव्हा दूर दूर पर्यंत पक्षाला सत्ता दिसत नव्हती, ज्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या देशभक्तीच्या भावनेचा, राष्ट्रभक्तीच्या भावनेचा झेंडा हाती घेतला, आज मंचावर असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल, जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष जात आहे तेव्हा मला मनस्वी आनंद होतो. गंगोत्रीच्या विचारासारखा आकार असणारा हा पक्ष विचार आज तुम्हाला, आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल की जगातला सर्वात मोठा पक्ष कोणता असेल, या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केलेला भारतीय जनता. असं म्हटलं जायचं की चीन मध्ये कम्युनिस्ट पार्टीची जेवढी सदस्य संख्या आहे, जगामध्ये क्रमांक 1 ची सदस्य संख्या चीन मध्ये कम्युनिस्ट पार्टीची होती. विश्व गौरव युग पुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, अमित शहांच्या
चाणक्य नीतीच्या माध्यमातून या देशामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष नव्हे, जगामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष. मी मनात विचार करत होतो की आज या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हा स्थापना दिवस अतिशय कल्पकतेने, नियोजनबद्ध रीतीने, सुंदरतेने ज्यांनी या पक्षाची स्थापना केली त्या नेत्यापासून आज नेतृत्व करणाऱ्या नेत्यांपर्यंत स्क्रीनवर त्यांची चित्र सर्वांना बघता येईल या पद्धतीने लावली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा इतिहास सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवला. अतिशय सुंदर कल्पक नियोजन आणि त्यासाठी मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मनात विचार येत होता, एक देश में दो विधान, दो प्रधान, दो संविधान नहीं चलेंगे असं म्हणत जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है असा विचार मांडत मांडत खरं तर भारतीय जनता पार्टीचा पूर्व पक्ष 1989 मध्ये जनसंघाची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस सत्तेच्या शिखरावर होती. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची गंमत करायचे. आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचं मी स्मरण करतो व माझ्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून अभिनंदन करतो. अब एक विधान, एक प्रधान, एक संविधान, ये आपने जो संकल्प किया वो संकल्प आज पूरा हुआ है.